दिस इज डिस्गस्टिंग विक्रांत. आपण हा असा आदर्श घालून द्यायचा लोकांसमोर आपल्या प्रोफेशनचा. तू एक शब्दही बोलू नकोस. इन्सल्टेड मी. तू तडक निघून गेलास. आत्या तुझा अपमान करायचा असं माझ्या मनात चुकून तरी येऊ शकतं का? हो पण तू केलायस ना. आणि कशासाठी, कुणासाठी? त्या ईशासाठी. आत्या मग तिला पोलिओचा डोस द्यायला नको होता का? असं मी कुठे म्हटलंय. पण त्यासाठी तू धावायची गरज होती का? कोण लागते ती तुझी आणि कोण लागते मी तुझी? अगं तू माझी गुरु आहेस, आदर्श आहेस तू माझा. हो ना. आणि ईशा कोण लागते तुझी? तुझ्या बायकोची मुलगी. तुझी नाही, तुझ्या बायकोची मुलगी. आणि ती तुझी बायको ती कशी आहे हे काय मी तुला वेगळं सांगायची काही गरजच नाहीये. लग्न झाल्या दिवसापासून गाढवपणा करतोयस तू. एवढा कर्तृत्ववान चांगला मुलगा आहेस तू. काय झालंय तुला? काय झालंय की तुझ्यावर कोणी काही चेटूक वगैरे तर काही केलेलं नाहीये ना? आत्या आय एम रिअली सॉरी. परत अशी चूक नाही होणार. आता काय बोलतोयस ते लक्षात ठेव. पुन्हा माफी मिळणार नाही. विक्रांत, तुला निर्मला आत्याने पाहिलं तर नाही ना? नाही नाही. आणि मी इथे आलेलं त्यांना कळायलाही नको. तू बस ना, बस. नाही नको. मी जरा वेगळ्या कामासाठी आली आहे. हो पण बस तर बस. विक्रांत, तू ईशाला शेवटचं बघून घे. काय? मी म्हटलं की तू ईशाला शेवटचं बघून घे, कारण मी ईशाला घेऊन दिल्लीला जाणार आहे. नीट होऊ दे रे बाबा. मानसी, ईशाला सांभाळ. आता आमच्या जागी तूच आहेस त्याला. अहो चला, मनोजची टॅक्सी आली आहे. हो. मोना कुठे गेली? अगं मगाशी मी बोलले तिच्याशी. तिच्या क्लायंटची रात्री पार्टी आणि त्याची तयारी तिला करावी लागणार आहे. कशी मुलगी आहे ही? आपली मुलगी बहीण परगावी जाताना हिला पार्टीची तयारी सुचते. अहो आजोबा, ते तिचं कामच आहे ना, ते तिला करायला नको का? असो, पोचल्यावर कळव. हा. आणि तुम्ही दोघंही स्वतःची आणि एकमेकांची उत्तम काळजी घ्या. प्रॉमिस? तू पण नीट राहा. ताताजी, ही पुडी ठेव तुझ्याजवळ. असो. नाही. ओ पिल्लू, आपण भूर जाणार आता. भूर भूर जाणार. ओ माझे बाळ.
ओ, एक मिनिट हा. आय एम सॉरी मानसी. आय एम रिअली सॉरी. मी काल तुझ्यावर ओरडायला नको होतं. मग मग आता काय? ईशाला घेऊन जायला आलाय? हा? नाही, तू काल धमकी दिलीस ना मला. बघू कशी घेऊन जातेस ईशाला. मी फक्त ईशाला न्यायला आलो नाहीये मग मानसी. मी तुलाही सांगायला आलोय की तूही जाऊ नकोस प्लीज. विक्रांत, तू आत्ता इथे? हो म्हणजे म्हणजे काय? मानसी तू खरंच जाऊ नकोस प्लीज. ऐक ना माझं. आर यू सिरियस विक्रांत? आता थोड्या वेळातच माझी फ्लाईट आहे. निघावं लागेल मला. मानसी प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. इथे क्लिनिक मध्ये माझी खूप गरज आहे. मी इथे राहूनही पुढचं शिक्षण करू शकते. असंच ना? हो. हे अनेकदा सांगून झालंय तुझं, वेगवेगळ्या प्रकाराने, वेगवेगळ्या वेळी. हो तुझं बरोबर आहे. मी तुला सांगितलंय अनेकदा. पण मी पुन्हा एकदा शेवटचं सांगतोय मानसी, तू प्लीज जाऊ नकोस. मी तू ईशाची जबाबदारी घेण्याचा शब्द दिलाय आणि तुला तो पाळायचा आहे. पण मी इथे थांबण्याने तुझी आणि ईशाची कायम फरफटच होणार आहे. मला स्पष्ट दिसतंय ते, आणि ते मला व्हायला नकोय. त्यामुळे तू कितीही म्हटलंस तरी मी इथे थांबणार नाहीये. मानसी मी मनापासून सांगतोय, तू माझं प्लीज ऐक. मानसी अगं तेवढंच नाहीये. हे बघ तू जाणं कॅन्सल कर ना. मी तुला समजावून सांगतो. मला काहीही समजून घ्यायचं नाहीये विक्रांत. नको जाऊस प्लीज. सोड ना विक्रांत. काय फरक पडतो तुला? फरक पडतो मानसी. मला फरक पडतो. तू नसण्याचा फरक पडणार आहे मानसी. तू प्लीज थांब ना. मी एकटा पडेन तू नसशील इथे तर. मानसी तू मला सोडून नको जाऊस. विक्रांत, तू हे हे बघ, मला खूप फरक पडतो मानसी. कालचा तुझा माझा तुझं माझ्याशी बोलणं, चंद्र तुझं वेगळा हसणं, होता. कालचा तुझं मला समजून घेणं. तुझा माझा चंद्र वेगळा हे सगळं मला हवंय. मी नाही राहू शकत त्याशिवाय. मला माहित नाही तुम्हा दोघांमध्ये काय आहे, पण मी पाहू शकतो, मी सांगू शकतो ते एक सुंदर रसरशीत आणि एक गोड असं नातं आहे. कुठे गेला होतास तू? बाहेर. डॉक्टरांकडे गेला नाहीस ना, म्हणून विचारलं. चहा घे. नको आहे मला. तुला आवडतो म्हणून मुद्दाम गवती चहा घालून केलाय. बरं वाटेल ना?